राज्यातील बोगस मतदार शोधण्यासाठी भाजपने आखली मोहीम. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळेचं आयोजन. कुर्ला स्टेशन परिसरात मुस्लिम फेरीवाला माफियांचा स्थानिक रहिवाशावर हल्ला. अवैध फेरीवाल्यांना विरोध केल्यानं हल्ला. भाजप नेते किरीट सोमय्या जखमी रहिवाशीची घेणार भेट. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवड. पक्षीय बलाबल पाहता अध्यक्षपदावर भाजपने दिला दावा. कल्याण ते सीएसएमटी लोकल 15 डब्यांच्या करा. तसंच रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर मराठी साहित्य विक्रीचे स्टॉल सुरू करण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी. ठाणे पालिका हद्दीमध्ये दररोज 12 कोटींचं पाणी चोरी होत असल्याचा विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा आरोप. सर्व पुरावे आणि कागदपत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देऊन कारवाईची करणार मागणी. राज ठाकरे आमदार प्रसाद लाड यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित. राज ठाकरे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून नवदाम्पत्याला दिले आशीर्वाद. बारामतीत आम्ही उमेदवार लवकरच जाहीर करू. आम्ही निवडणुकीला उभे राहतोय म्हणून पोटदुखी. लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबावर हल्लाबोल. उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंच्या नंतर उदय सामंतांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांची निवड, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड. लातूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर 1.25 वर्षांनी होणार फेरबदल. सत्तेसाठी रचले डाव, काँग्रेसचा गंभीर आरोप. तर 5 वर्षात अनेक पदाधिकारी होणार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.